श्लोक 24. अहम हि सर्वयज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च न तु मामभिजानन्ति तत्त्वेनातश्चवन्ति ते. अर्थ, सर्व यज्ञाचा भोक्ता व अधिपती मीच आहे, परंतु असे तात्विक यथावत ज्ञान ज्यांना नसते त्यांना यज्ञफल मिळत नाही, ते अधपतित होतात, असे भगवंत अर्जुनाला इथे सांगत आहेत. विवरण: मागील श्लोकात कोणत्याही कर्माला निर्दोष ज्ञानदृष्टी हवी असे भगवंत सांगत होते. तोच विषय या श्लोकात पुन्हा एकदा ते सांगत आहेत. प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवे की प्रत्येक यज्ञाचा म्हणजे विकसनाचा स्वामी व भोक्ता हा केवळ एकच एक परमेश्वरच आहे, म्हणजेच अक्षर तत्व आहे. त्या तत्वाला जे जाणत नाहीत ते ध्येय नसल्याने अधपतित होतात. आपणास माहीत आहे की मंदिरात जाणारे, व्रते उपासना करणारे, तीर्थयात्रा करणारे, पूजा करणारे, अनेक प्रकारच्या देवदेवतांची पूजा करून त्यांना विविध प्रकारे नैवेद्य अर्पण करणारे, नामस्मरण करणारे, पूजापाठ करणारे, पोथ्या वाचणारे कितीतरी लोक आहेत. ते देवाला मानणारे सुद्धा असतात. त्यांचा देवावर विश्वास तर असतोच, परंतु ते परमात्मा हे काय तत्व आहे ते मात्र जाणत नाहीत. आणि ते तत्व म्हणजेच अक्षर अव्यय तत्व आहे. म्हणजेच ते वासुदेव सर्व असे असून ते सर्व व्यापक आहे. आणि हे कळणे फारच महत्त्वाचे आहे असे भगवंत सांगत आहेत. कारण ते कळले म्हणजेच सर्व यज्ञाचा भोक्ता व प्रभूसुद्धा तोच आहे हे आपल्याला सहजच लक्षात येते. मग त्याच्या स्वर्ग मृत्यूलोक अशा फेऱ्या थांबू शकतात. ते स्वर्गाची इच्छा न करता परमात्मा पाहतात आणि त्याची प्रसन्नता, त्याची खरी उपासना म्हणजे काय हे सुद्धा त्यांना कळते. मग त्याला प्रसन्न करून घेण्यासाठी ते प्रयत्न करतात. अशावेळी जे कर्म केले जाते ते केवळ ईश्वरालाच अर्पण होते. या संपूर्ण विश्वाची एक घटना आहे. जशी एखाद्या संस्थेची, राष्ट्राची घटना असते. संस्था किंवा राष्ट्र हे अमूर्त आहे. संस्था म्हणजे तिचे मालक, चालक, सेवक असे लोक नाहीत, कारण ते सतत नित्य अगदी बदलत असतात. पण संस्था मात्र कायम असते, कारण ती निराकार आहे. पण ती आहे म्हणून हा एवढा मोठा सर्व पसारा अस्तित्वात असतो. तसेच अगदी येथे आहे. या विश्वाची सुद्धा एक घटना आहे. म्हणजेच घटना आहे आणि म्हणजेच ते अधिनियम आहेत, ज्यांना प्राचीन काळच्या ऋषींनी ऋत असे नाव दिलेले आहे. ऋत म्हणजे विश्वव्यापक नियम. ऋत हा सर्व देवतांचा समान धर्म आहे. ते देवांना व मानवांना समानत्व प्राप्त करून देणारे सुद्धा एक तत्व आहे. तेच विश्वाचे नियामक सूत्र पण आहे. मानवी जीवनाच्या विकासाचा मार्ग देखील याच तत्वाच्या आचरणाने साधणारा असतो. तो विश्वाच्या प्रगतीशी अविरोध तर आहेच आहे, शिवाय तो पोषक व पूरक सुद्धा आहे. मानवाने जे धर्माचरण करायचे ते केवळ स्वार्थासाठी नसून जगताची धारण करणाऱ्या शाश्वत अशा तत्वावरील मायेचे म्हणजेच अशाश्वताचे आवरण दूर करून त्या पलीकडे असलेल्या सत्यास जाणण्यासाठीच केले पाहिजे. यामध्ये आत्मोद्धार व विश्वोद्धार असे दोन्ही कार्य साध्य होते. ही ऋताची महान शिकवण आहे. ते जे ऋताचे पालन करतात ते देव या संज्ञेस प्राप्त होतात किंवा पात्र होतात. म्हणूनच श्रीकृष्णाला शाश्वत धर्मगोत्रा असे म्हणजेच शाश्वत धर्माचे संरक्षक असे म्हटलेले आहे. आज मानव प्रगतीच्या नावावर विश्वसंहाराच्या अनेक गोष्टी करीत आहेत. अनेक वैज्ञानिक शोध लावून त्यातून निर्माण झालेल्या विविध साधनांचे मुळे वरवर पाहता माणूस सुखी व समृद्ध झाल्याचे दृश्य आपल्याला दिसते. तसा थोडाफार आपण अनुभव सुद्धा घेतो. पण तो विनाशाचे खाईकडे झपाट्याने वाटचाल करीत आहे. कारण या संशोधनाचे दुष्परिणाम सर्व विश्व मानवजातीला, सर्वच प्राणीमात्राला भोगावे लागत आहे.
आजकाल निसर्गाचा अभ्यास करणारे लोक संतुलन बिघडले अशी ओरड करतात किंवा अमुक पक्षी, प्राणी, वनस्पती वाचल्याच पाहिजेत असा प्रयत्न सुद्धा करताना दिसतात. असे हे संतुलन टिकवून ठेवण्यासाठी विविधतेतील एकता जपली पाहिजे. ते म्हणजे निराकार असलेले परमात्म तत्व जाणून त्याचीच उपासना सुद्धा केली पाहिजे. कारण तेच सर्वार्थाने अनंत असून ते विश्वाचे नियामक असे सूत्र आहे. हेच परमात्म्याचे तात्विक ज्ञानसुद्धा आहे. यासच माऊली विश्वात्मक देव म्हणते. ते निर्गुण, निराकार, अनंत तर आहेच, पण ते चैतन्यपूर्ण, आनंदमय, ज्ञानमय व एकमेवाद्वितीय असे आहे. ते गीतेत सांगितलेले तत्वतः जाणण्याचे असेच तत्व आहे. याला जाणून जी कृती केली जाईल ती त्यालाच प्राप्त होईल, त्यालाच म्हणजे परमेश्वराला. असा हा विश्वात्मक देवच सर्व यज्ञाचा भोक्ता व स्वामी सुद्धा आहे. आणि त्याला न जाणता जे कर्म लोक करतात ते अधपतित होतात. मनात विविध उद्देश ठेवून जे लोक विविध देवदेवतांची उपासना करतात त्यांचे मनात जो भाव असतो ते त्याला प्राप्त सुद्धा करून घेऊ शकतात असे पुढील श्लोकात भगवंत सांगत आहेत. इथे आपण थांबूया.